आज आपण बहुगुणी अशा आवळ्यापासून मुरब्बा म्हणजेच छुंदोची रेसिपी बघणार आहोत. नमस्कार, मी सुषमा धुमाळ सातारा तडकामध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे. बघा, आता आवळ्याचा सीझन आलेला आहे, तर म्हटलं तुमच्यासाठी आज आवळ्याचा छुंदो घेऊन आलेली आहे. नवीन रेसिपी, जेवणाबरोबर तोंडाची चव वाढवतो असा आपला आवळ्याचा छिंदो. आणि बघा, आवळा हा शरीराला खूप गुणकारिक आहे. पायाच्या नखापासून तो डोक्याच्या केसापर्यंत, तसेच स्किनसाठी खूप रामबाण औषध आहे. तर चला, ह्या आवळ्याची आपण आज रेसिपी बघतोय, आवळ्याचा छिंदो. तर चला पटापट रेसिपीकडे वळूया. चला तर मंडळी, आज आपण आवळ्याची एक आगळी वेगळी रेसिपी बघणार आहोत. बघा, आवळ्याचा सीझन चालू झालेला आहे. मी इथं 1 किलो आवळे धुवून स्वच्छ पुसून घेतलेले आहेत. आता आपल्याला किसणीच्या साह्याने किसून घ्यायचे आहेत. बघू शकता, त्याच्या बिया फेकून देऊ नका, ते पाण्यात टाकून केसासाठी उपयुक्त आहेत. बघा, इथं आवळा पूर्ण किसून झालेला आहे. आता त्यासाठी लागणारं बघूया. इथं 3-4 लवंगा घेतलेल्या आहेत, एक दालचिनीचा तुकडा, मिरं असं हे घेतलेलं आहे. त्याच्यासाठी आपल्याला गूळ लागणार आहे. 1 किलो गूळ घेतला आहे. 1 किलो आवळे आहेत, तर 1 किलो गूळ आपल्याला मोरावळासाठी लागणार आहे. मुरब्बा म्हणा किंवा मोरावळा म्हणा, अशा पद्धतीने. बघा, आता मी हे जे वेलची दालचिनी घेतले ते खलबत्त्यात टाकून असं कुटून घेणार आहे आणि त्याची अशा पद्धतीने थोडी जाडसर अशी पूड तयार करणार आहे. तर चला, सगळ्यात अगोदर कढई ठेवली, जाड बुडाची कढई घेतली. त्याच्यात मी इथं 1 पळी तेल टाकले. तूप टाकलं तरी काही हरकत नाही, तेल टाकलं तरी काही हरकत नाही. आता सगळ्यात अगोदर आपण काय करायचं, गूळ आपल्याला आपण जो किसून घेतला आहे गूळ, तो पसरून घेऊया. पहिला अगोदर मी अर्धा किलो गूळ टाकला आहे. आता त्याच्यावर परत एकदा किस टाकते आवळ्याचा अशा पद्धतीने. आणि नंतर पुन्हा एकदा आपण गुळाचा थर द्यायचा आहे आणि परत वर आवळ्याचा थर द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण हे कढईमध्ये टाकूया शिजायला. म्हणजे काय होतं, गूळ पूर्ण सगळ्या आवळ्याला व्यवस्थित मिक्स होतो, लागतो. बघू शकता. आता राहिलेला सुद्धा मी अशा पद्धतीने सेट करून घेते. आता त्याच्यावर पुन्हा राहिलेला आवळ्याचा किस आपल्याला टाकून घ्यायचा आहे. मंडळी, ह्या आवळ्याच्या सीझनमध्ये तुम्ही नक्की अशा पद्धतीचा मुरब्बा करून बघा. तुम्हाला केसाच्या समस्या असतील, त्वचेच्या असतील, सर्व समस्यांवर रामबाण औषध आहे. आवळा हा शरीरात गेलाच पाहिजेत. त्वचेला ग्लोसुद्धा ह्या आवळ्यामुळेच येतो. बघू शकता. आता हा आवळा आपण मिक्स करून घ्यायचा आहे. जो किस तयार केला आहे, गुळाबरोबर आपण मिक्स केला आहे, तो आता हे एकत्र करून घेऊया, व्यवस्थित हलवून घेऊया वरखाली. तर तुम्हाला मी दाखवलेल्या व्हिडिओ कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला अजून कशा व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा सांगा. तसेच तुम्ही हे व्हिडिओ कुठल्या ठिकाणून, म्हणजे कोणत्या राज्यातून, कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या गावातून बघताय ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. म्हणजे कळतील की माझे फॉलोअर्स कुठून कुठून हा व्हिडिओ बघतायत. बघू शकता, इथं आपण मिक्स करून घेत आहे. पाणी सुटलेलं आहे, गुळाला मिक्स होत चाललेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बघू शकता. हे व्यवस्थित पहिलं हलवून घेऊया. अजून थोडेसे गुळाचे खडे आहेत मिक्स होण्यासाठी. हे तर बघा, गुळाचं पूर्ण पाणी झालेलं आहे. आता त्याच्यात किंचितसं आपल्याला मीठ टाकायचं आहे. कोणत्याही गुळाच्या पदार्थामध्ये किंचितसं मीठ टाका, त्याने बॅलन्स होतो. बघू शकता, इथं आपण मीठ व्यवस्थित टाकून घेऊया. आता आपण जे वाटून घेतलं होतं मगाशी तुम्हाला दाखवलं, दालचिनी, लवंग, मिरं, आता आपल्याला ते सुद्धा टाकायचे. पहिलं हे सर्व हलवून घेऊया. बघा, गुळाला भरपूर पाणी सुटलं आहे. तर ह्या गुळाच्या पाण्यामध्येच आपल्याला हा आवळा शिजवून घ्यायचा आहे. आता मी इथं सुंठ पावडरसुद्धा घेतली आहे. सुंठ पावडरसुद्धा टाकून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण जे वाटून तयार करून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला टाकायचं आहे. बघू शकता, हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे पहिलं. बघा, शिजत आलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा वेलची पावडर टाकते. वेलची पावडर टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला आहे ना, ह्या मुरब्ब्याला छान कलर येण्यासाठी बेडगी चटणी मी घेतली इथं 1 चमचा, तो टाकून घेते व्यवस्थित. आणि किंचितसं आपलं ठेवणीतलं तिखट, जेणेकरून
त्या मुराब्याला तिखट गोड असा टेस्ट येईल. बघू शकता. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. आणि आत्ता आवळा भरपूर प्रमाणात यायला लागलेला आहे. तर तुम्ही खात नसाल आवळा तर अशा पद्धतीने नक्की मुरब्बा करा. बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळाच खातील, जेवणाबरोबर तोंडी लावतील, इतका छान लागतो हा मुरब्बा. आणि तसंही मुरब्बा आवळा शरीराला गरजेचा आहे. अशा पद्धतीने तो पोटात जाईल. बघू शकता इथं आपला मुरब्बा तयार करून झालेला आहे. थंड करून घेऊया. बघा इथं मस्त असा आपला मुरब्बा तयार झालेला आहे. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. मी दाखवलेल्या आवळ्याच्या चिंदोची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ह्या आवळ्याच्या सीझनमध्ये ट्राय करून बघा. आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.